आज मी तुम्हाला इथे एक हेल्दी रेसिपी दाखवते। हे आहेत भरपूर भाज्या घालून केलेले मिश्र डाळींचे आप्पे। डाळींमुळे ह्याच्यात भरपूर प्रोटीन आहे आणि भाज्यांमुळे फायबर आहे, त्यामुळे असे हे हेल्दी आप्पे झालेले आहेत। आणि त्याच्याबरोबर टेस्टी चटणी कशी करायची हे पण दाखवते। मी तुम्हाला इथे एक तोडून दाखवते। हे बघा किती सॉफ्ट, जाळीदार आणि स्पंजी झालेले आहे। कमी तेलातला हेल्दी नाश्ता आहे हा। इथे सोडा, इनो वगैरे काही वापरलेलं नाहीये, तर अगदी आपल्या पारंपरिक पद्धतीने हे आप्पे केलेले आहेत। हे आप्पे मिश्र डाळींचे असल्यामुळे आणि भरपूर भाज्या घातल्या असल्यामुळे डायबिटीसच्या लोकांना किंवा जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांना सगळ्यांना चालू शकतील। जे वेट लॉस करतात त्यांच्याकरता सुद्धा कमी तेलातला उत्तम नाश्ता आहे। नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मिश्र डाळींचे हेल्दी आप्पे करतोय, त्याच्याकरता इथे पहिल्यांदा अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, 2 टेबलस्पून किंवा पावटीला कमी अशी तुरीची डाळ घेतलेली आहे। आता ह्या डाळींबरोबर आपल्याला 1 वाटी तांदूळ घ्यायचे, ते ह्याच्यात घालते। तांदूळ घेताना जाडे किंवा रेशनचे तांदूळ घेतले तरी चालतील, इंद्रायणी घेऊ नका, त्याचा भात चिकट होतो ते तांदूळ नको। आणि अर्धा चमचा मेथी घालते। आता हे सगळं स्वच्छ धुवून घेते। सगळ्या डाळीने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले, भरपूर पाण्यात भिजत घालायचे, त्यामुळे ते छान भिजतात। आता आपल्याला हे डाळ तांदूळ 5 ते 6 तास भिजवायचे। आता हे 5-6 तास चांगलं भिजू दे, 5-6 तासांनी बघूया। 5 तास होऊन गेलेले आहेत। आता हे मिक्सर मधून वाटून घेऊया। डाळ तांदूळ चांगले भिजले असतील की वाटायला पण वेळ लागत नाही। हे बघा छान भिजलेले आहेत। असं झारा वगैरे काहीतरी घ्यायचं, त्यातलं पाणी निथळून गेलं पाहिजे। थोडंसं राहिलं तरी चालेल, पण जास्त नको। एकदम फाईन पेस्ट नको, थोडंसं रवाळ असेल तरी चालेल। छान झालेलं आहे वाटून। हे बघा आता अशी सगळे डाळ तांदूळ वाटून घेते। जरासं रवाळ वाटून घेतला तरी सुद्धा चालेल। हे बघा सगळं वाटून झालेलं आहे। आता आपल्याला हे फर्मेंट करायचं आहे। आता हाताने किंवा स्पॅच्युल्याने हे पीठ 2-3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं। हाताने घेतलं तरी चालेल। फेटून घेतल्यामुळे जरा बघा फुगलंय की नाही, त्यात हवा भरली जाते, त्यामुळे आप्पे हलके होतात। आता आपल्याला हे फर्मेंट करायचं आहे। पीठ आंबवायचं आहे। बाहेरच्या टेम्परेचरवर असतं, उन्हाळ्यात वगैरे लवकर फर्मेंट होतं, बाहेर हवा गार असेल तर फर्मेंट व्हायला वेळ लागतो। आता मी संध्याकाळी हे फर्मेंट करायला ठेवून देते। आता उद्या सकाळी बघूया। एखाद्या उबदार जागी किंवा मायक्रोवेव्हमध्ये हे फर्मेंट करायला ठेवून द्यायचं, किंवा मग ह्याच्यावर एखादं जाड टॉवेल वगैरे घालून ठेवून द्यायचा की लवकर फर्मेंट होतो। बघा आता 15-16 तास झालेले आहे। आंबलं का बघूया। छान आंबलं आहे, हे बघा। आता हे घट्ट आहे खूप। आता हे थोडं पातळ करून घ्यायचं आहे। लागेल तसं पाणी ह्याच्यात घालायचं। मी आता एका वेळी ह्या सगळ्या पिठाचे आप्पे करत नाहीये, तर निम्म्याच पिठाचे आप्पे करते। आणि उरलेलं जे पीठ आहे ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। फ्रीजमध्ये अगदी 5-6 दिवस चांगलं राहतं। एका बाउलमध्ये निम्म पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करते। एकदम घालायचं नाही, थोडं थोडंच घालायचं। आपल्याला खूप पातळ नको आहे, त्यामुळे अगदी 2-2 चमचे घालूनच हे मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं। अजून थोडं पाणी मिक्स करते, तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते। हे बघा अशी हवी। हे मिश्र डाळींचे आप्पे आहेत, त्यामुळे भरपूर प्रोटीन आहेच। आणि आता ह्याच्यात आपल्याला भाज्या घालायच्या आहेत। भाज्यांमुळे भरपूर फायबर जाईल आणि हे आपले पौष्टिक आप्पे तयार होतील। एक कांदा बारीक चिरून घेतलाय, गाजर किसून घेतलेलं आहे, एक लहान सिमला मिरची बारीक चिरून घेतली, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्त्याची पानं आहेत। तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही घालू शकता। टोमॅटो सुद्धा घालू शकता, मटार, कॉर्न, जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही ह्याच्यात घालू शकता। आता हे सगळ्या भाज्या घालते ह्याच्यामध्ये। सगळ्या भाज्या पाव-पाव वाटी घाला। हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरून तुम्ही ह्याच्यात घातली तरी चालेल। आपण चटणी करतोय, चटणीमध्ये मिरची आहेच, त्याच्याकरता मी ह्याच्यात मिरची घालत नाहीये। मी ह्याच्यामध्ये 2 चमचे ओलं खोबरं घालते। हे ऑप्शनल आहे, पण ओल्या खोबऱ्यामुळे आप्पे अजून जास्त चांगले लागतात। चटणी तयार करून घेऊया, त्याच्यानंतर मग आप्पे करूया। तोपर्यंत हे बाजूला राहू दे। चटणीला इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, पंढरपुरी टाळं घेतलेलं आहे। आणि इथे पण दही घालतोय। दह्यामुळे चटणी क्रीमी होते आणि जास्त आंबट होत नाही। इथे आपण फर्मेंट करून आप्पे करतोय, त्यामुळे ते थोडेसे आंबट होतातच, त्यामुळे चटणी जास्त आंबट नाही करायची। 2 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत,
आधी हे सगळे सुखे जिन्नसच वाटून घ्यायचे. आता खोबरं घालून मिक्सरमधनं फिरवून घेते. असं सगळं एक एक घालून मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं. त्यामुळे चटणी छान बारीक वाटली जाते. कोथिंबीरच्या काड्या घातलेल्या आहेत आणि दही घालते. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडी साखर घालते. थोडंसं पाणी मिक्स करते. चटणी तयार झालेली आहे. रंग किती सुरेख आलाय बघा. कोथिंबीरच्या काड्यांमुळे रंग फार छान येतो. काढते. इथे लहान कढईत फोडणी तयार केलेली आहे. 2 चमचे तेलामध्ये मोहरी, जिरं, हिंग घातलेलं आहे. आणि आता ह्या लाल सुक्या मिरच्या घालते आणि थोडी कढीपत्त्याची पानं. चटणी तयार झालेली आहे. आता आप्पे करूया. आप्पे पात्र गरम करून घेतलेलं आहे. आता त्याच्यात तेल घालूया. सगळ्यात थोडं थोडं तेल घालायचं. हे बिडाचं आप्पे पात्र आहे. शक्यतो बिडाचंच आप्पे पात्र वापरा. खरपूस आप्पे होतात. हे तेल जरा सगळीकडे असं फिरवून घ्यायचं. असं केल्यामुळे आप्पे चिकटत नाही, छान निघतात. आप्पे पात्राच्या खाली मी लहान तवा घातलेला आहे. मधला भाग जास्त तापतो, त्याच्याकरता खाली तवा घातलेला आहे. आता आप्पे घालूया. आप्पे पात्र आधी चांगलं तापवून घ्यायचं. आधी बाजूने घालत यायचं आणि नंतर मध्ये घालायचं. आता वर झाकण ठेवून हे आप्पे चांगले 1 मिनिट शिजू द्यायचे. पीठ चांगलं आंबलं असलं की आप्पे पण चांगले होतात. 1 मिनिट होऊन गेलेलं आहे. आप्पे पण छान बघा फुगलेले. आता झाकण काढते. आता गॅसची फ्लेम लो केलेली आहे. आता आप्पे आपण उलटून घेऊया. हे बघा किती छान निघालेले आहेत. दोन्हीकडून खरपूस भाजून घ्यायचे. हे बघा किती छान निघतंय. हा बघा जवळनं दाखवते किती छान झालंय. आता सगळे असे आप्पे काढून घेते आणि दोन्ही बाजूनी भाजून घेते. रंग बघा किती सुंदर आलेला आहे. एकदम खरपूस भाजले गेलेले आहेत. आता काढते. दोन्हीकडून छान भाजले गेलेले आहेत. गोल गरगरीत आपले आप्पे झालेले आहेत. हे बघा एकदा आप्पे पात्र चांगलं तापलं की आप्पे सुद्धा भराभरा होतात. जेव्हा पहिला घाण्या करतो तेव्हा थोडे चिकटतात, पण नंतर अगदी छान निघतात. आता तर छान तापलेलं आहे आप्पे पात्र. त्यामुळे आता दुसऱ्यांदा जेव्हा मी आप्पे करीन ते अगदी लगेच निघतील. आता सगळ्यात थोडं थोडं तेल घालते. आता ते छान सीझन झालेलंच आहे. पहिल्यांदा थोडं जास्त घालायचं, दुसऱ्या वेळी अगदी कमी घालायचं तेल. आता आप्पे घालू याच्यात. आता हे पुढचे आप्पे करून घेऊया. हे काचेचं झाकण नीट बसत नाहीये, मी दुसरं घालते. आता वरनं चांगलं सुकेपर्यंत आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे. 1 मिनिटात होतात. 1 मिनिट होऊन गेलेलं आहे. आता बघूया. तुम्हाला मगाशी म्हटलं तसं आप्पे पात्र एकदा चांगलं तापलं की मग आप्पे आपले भराभरा होतात. आता बघा वरनं छान सुकलेले आहेत. आता दुसऱ्या बाजूनी भाजून घेऊया. हे बघा किती इझी निघतात. किती छान निघाले बघा. किती छान इझी निघतात बघा. छान खरपूस भाजले गेलेले आहेत खालनं. फक्त गॅसची फ्लेम सगळीकडे व्यवस्थित लागली पाहिजे की मग आप्पे इझी निघतात, लगेच निघतात. आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा भाजून घेऊया. हे बघा दोन्हीकडून छान भाजून झालेले आहेत. बघा किती छान निघालेले आहे. आता सगळे असे आप्पे मी करून घेते. हे बघा असे हे आपले मिश्र डाळींचे आप्पे तयार झालेले आहेत. किती छान गोल गरगरीत झालेत बघा. एकदम हलके झालेले आहेत. घेतलेल्या मापामध्ये 30 ते 35 आप्पे होतात.